नावाचा ग्रंथ लिहिला नाहीये, खरं म्हणजे संकलित आहे. नीतीशास्त्रावरचे वेगवेगळ्या लोकांनी जे काही लिहिलेले आहेत, सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मनुस्मृतीतले सुद्धा 22 श्लोक त्याच्यामध्ये, विदुर नीतीतले काही श्लोक त्याच्यामध्ये, कामंदकीय नीतिसार मधले काही श्लोक त्याच्यामध्ये, असं त्या सगळ्यांचं कंपायलेशन म्हणता येईल. तरी सुद्धा त्या सुरुवातीचे 5-6 श्लोक हे स्वतः संभाजीराजांनी रचलेले. त्यामुळे संभाजीराजांचा संस्कृतचा अभ्यास कळतो. आपल्या वडिलांचं मोठेपण त्यात सांगितलंय. स्वतःचा परिचय देताना शहाजीराजांच्या पासूनचा परिचय दिला. बुद्धभूषण बघा ऐकला म्हणजे आपल्याला कळेल. सुरुवातीचे श्लोक हे संभाजीराजांनी स्वतः रचलेले. पुढच्या काळात नायिका भेद, 7 शतक यासारखं खड्या हिंदी बोलीतली सुद्धा त्यांनी ग्रंथ रचलेले, ज्याच्यामध्ये गणपतीचं वर्णन एकदंत रुसुंडल होतं अशा प्रकाराने खड्या हिंदी बोलीमध्ये केलेले सुंदर वर्णन आहे गणपतीचं केलेलं. असंही काही काव्य त्यांनी केलं, पण हे बऱ्याच पुढच्या काळामध्ये त्यांनी केलेलं असणार एवढं नक्की. कारण वयाच्या 17व्या वर्षापर्यंत तर सगळ्या धामधुमीचा काळ गेला. 17व्या वर्षी त्यांचा यौवराज्याभिषेक झालेला आहे. बरं, या काळापर्यंत झालं काय होतं, आपल्या वडिलांचं तेच राजकारण की परत संभाजीराजे जेव्हा आले त्यावेळेला शिवाजीराजांनी चक्क औरंगजेबाकडे पत्र पाठवून दिलेलं आहे आणि त्याला सांगितलं की माझी चूक झाली, तुमच्याकडून निघून आलो, ही माझी चूक झाली. नाही तर काय कळवून येणार होते का? तसंच निघून आलो मी, ही माझी चूक झाली. त्याकरता माझ्या मुलाला तुमच्याकडे पाठवतोय. परत याचा मुलगा आलेला आहे औरंगजेबाचा महाराष्ट्रात, त्याच्याकडे कोणाला पाठवलंय? संभाजीराजांना पाठवलंय. संभाजीराजांची आणि त्या शाह आलमची इतकी दोस्ती झालेली आहे की त्यांच्या दोघांच्या इतक्या गप्पा व्हायच्या की जणू काही या दोघांच्या मध्ये गुप्त काही राहत नसे, असं अबे कॅरे म्हणतो, मी नाही म्हणत. त्यामुळे या राजपुत्रावरती औरंगजेब खुश नाही हे महाराजांना कळलं. वाया कोण? संभाजीराजे. आणि मग महाराजांनी काय केलं, गेलेले जे 27 किल्ले होते ना ते हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केली. कारण माहितीये औरंगजेबाचा मुलगा विरोध करणार नाही आणि नाही केलेला औरंगजेबाच्या मुलांनी विरोध. महाराजांनी परत सगळे किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले. याच्यामध्ये पडद्या आडची भूमिका एका परीने पाहायला गेलं तर संभाजीराजांची दिसते की नाही. आणि हे सगळं करून संभाजीराजे परत आले आणि 17व्या वर्षी यौवराज्याभिषेक झालाय त्यांचा. त्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. आता त्यावेळेचा सगळ्यात मोठा जो आरोप आहे ना तो सगळ्यात शेवटचा. तो आरोप कोणता माहिती आपल्याला? बाकी सगळं ठीक आहे तुम्ही म्हणता ते, पण संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले ह्याच्याबद्दल मात्र आपण काही करू शकत नाही. हा आरोप तर मान्य करायला पाहिजे. मिळाले ना, दिलेर खानाला जाऊन मिळाले, स्वराज्याच्या शत्रूला जाऊन मिळाले, पण का मिळाले आणि कसे मिळाले हे नको का बघायला? तर एकाने भलताच शोध लावला. पण प्रत्येक जण वेगवेगळ्या आपापल्या परीने शोध लावत असतात. तसे तसे करावं. त्यानं पन्हाळगडावरती कैदेमध्ये ठेवलं होतं महाराजांनी. महाराजांनी कुठेच कैदेवर ठेवले, कैदेत ठेवले. पन्हाळा किल्ल्यावरती जर आजही आपण गेला, आपल्यापैकी कित्येकांनी पाहिला असेल पन्हाळा तिथला गाईड जो दाखवतो त्या गाईड बरोबर एकदा बघा तर पन्हाळ्यातली सगळ्यात वरच्या टोकाला जी खोली आहे त्या खोलीमध्ये संभाजीला कैद करून ठेवलेलं होतं असं तिथला गाईड सांगतो. कुठच्याही ठिकाणचा गाईड हा साधारणपणे मिसगाईड करायला असतो. त्यांना जे सरकार शिकवतं ते सरकारी शिकवलेली पोपटपंची ते तिथे करतात, बाकी काही नाही. मी झाशीच्या किल्ल्यावर गेलो, झाशीच्या किल्ल्यावर उभं राहून मी झाशीच्या राणीचं चरित्र सांगितलं. असे मला खूप चांगले चांगले योग आले. इतकंच काय, मी रायगडावरती उभं राहून महाराज चरित्र सांगितलंय महाराजांचं. राजगडावर उभं राहून सांगितलं. प्रतापगडावरती अफजलाला कसा फाडला ते सांगितलेलं. हे तर देशात झालं, पण परदेशामध्ये स्वित्झर्लंडमध्ये माउंट इटलिस हे युरोपातलं सगळ्यात सर्वोच्च असं शिखर आहे. त्या शिखरामध्ये वरती तर बर्फामध्ये आम्ही सगळे उभे होतो. माझ्याबरोबर 140 माणसं होती. गोरी माणसं सुद्धा उभी होती की हा माणूस टेकाडावर उभं काय बोलतोय म्हणून. तो हनुमान जयंतीचा दिवस होता आणि आपल्याला माहिती हनुमान जयंती ही तिथी शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीची असते. हनुमान जयंती आणि महाराजांची पुण्यतिथी एकच दिवस आहे. त्या दिवशी मी तिथे होतो. तिथे बर्फात उभं राहून मी लोकांना शिवाजी महाराज सांगितले स्वित्झर्लंडमध्ये. तो माझ्या दृष्टीने आणखीन एक आनंदाचा क्षण होता. त्यानंतर इटलीमध्ये व्हेनिसला होतो. व्हेनिसला
ज्या सेंट मार्क स्क्वेअरमध्ये उभं राहून पोप सगळ्या लोकांना 31 डिसेंबरच्या कॅथलिक लोकांना शुभसंदेश देतो, त्या जागेवर उभं राहून मला विवेकानंद सांगता आले. हा एक आणखीन वेगळा योग होता. असे वेगवेगळ्या ठिकाणी शिवाजी महाराज, विवेकानंद, संभाजीराजे वगैरे मला पोचवता येतात. मला इतकं बरं वाटतं. आणि याच्यापेक्षा आणखीन सांगतो की शिवाजी हा शब्दसुद्धा जिथे उद्गारला जात नाही आणि इतर त्यांच्या लढाया वगैरे इथे सांगितलेल्या चालत नाहीत, अशा देशामध्ये जाऊन सुद्धा एकही लढाई न सांगता मी शिवाजी महाराज सांगितले. त्या देशाचं नाव दुबई. कारण माझ्या दृष्टीने ते महत्वाचं होतं की जगभर इथे उभं राहून शिवाजी संभाजी सांगणं गोष्ट वेगळी हो, पण जगामध्ये आपल्याला ज्या रीतीने पोचवता येईल त्या रीतीने या महान लोकांची चरित्र आपण आपल्यापर्यंत खारीचा वाटा म्हणून तेवढं जरी आपल्याला पोचवता आलं ना तरी खूप झालं. एवढाच विचार करायचा. त्यामुळे तिथे पन्हाळ्यावरती जे त्यांना ठेवलेलं आहे, त्या वरच्या झाशीच्या किल्ल्यावरती जेव्हा गेलो होतो ना, झाशीच्या किल्ल्यावरती त्या गाईडने सांगितलं की और रानी का जो घोडा था वो घोडा यहाँ से कूदा नीचे. त्याला म्हटलं 1 मिनिट, घोडाने उडी मारली? तर म्हणाला हो. म्हणतात तांगड्यात मोडतील ना घोड्याच्या. तर म्हणाला म्हणजे म्हटलं आम्ही जो इतिहास शिकलोय तो असा आहे की दोन्ही आता तलवारी घेऊन गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत वीर इथे झाली, असा इतिहास शिकलोय. आता हा म्हणाला वो भी हो सकता है, तोच खरा असतो म्हटलं. कारण घोड्याने उडी मारली, व्हिज्युअलाइज करा जरा. आपली बुद्धी आहे की नाही डोक्यात आतमध्ये ते ठेवा. ते घोड्याला काय पंख नसतात, उडत उडत आपला लँड झालाय. विमान आहे का ते? काही लक्षात न घेता आम्ही काही अवास्तव वर्णनं, अतिशयोक्त वर्णन करतो आणि लोकांना ते खरं वाटावं असं वाटतं. मी म्हटलं समजा एखाद्या माणसाला बंदिस्त करून ठेवायचं असेल, पन्हाळ्यावर जर आपण गेला तर अन्नधान्याची कोठार आहे, एका बाजूला तुपाची विहीर आहे, माहिती असेल आपल्याला तुपाची विहीर आहे. का तर ते तूप जितकं जुनं तितकं जखमेवर लावलं तर जखमा लवकर भरून येतात बरं का. गाईचं तूप वगैरे सुद्धा 50-50 वर्ष जर जुनं असेल ना तर त्यांनी जखमा लगेच भरून येतात, किती मोठी जखम असो. त्यामुळे एक तुपाची विहीर आहे, त्याच्याच एका बाजूला पन्हाळ्यावरती तुरुंग आहे. त्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलं असतं, एकांतामध्ये भूमिगत ठेवलं असतं तर त्यांना इतकी मोक्याची जागा, गडाची सगळ्यात वरची अशी देईल का कोणी तुरुंगात ठेवायला? मग गडाची सगळ्यात वरची मोक्याची जागा काय आहे? कारण मुळात पन्हाळ्याची अवस्था लक्षात, म्हणून म्हणतो की सगळ्याचा ना भूगोल पण लक्षात घ्यायचा असतो. पन्हाळा अशा ठिकाणी आहे की एकाच वेळेला एकीकडून देशावर आणि दुसरीकडून कोकणावर लक्ष ठेवता येतं. कुठेही गरज असली तर ताबडतोब धाव घेता येते. अशा ठिकाणी असलेला एकमेव किल्ला म्हणजे पन्हाळा. म्हणजे पन्हाळ्यासारखा मोक्याचा किल्ला दिलाय. आजूबाजूला शृंगारबेल वगैरे, प्रभावळ वगैरे हे जे सगळे गाव आहेत या सगळ्याची सरसुबेदारी तिथे दिली आहे. आणि दक्षिण दिग्विजयाला महाराज निघाले. आता हा जो अतिशय महत्वाचा आहे प्रसंग, म्हणून नीट लक्ष देऊ नये का, कारण याच्यात काळ, वेळ, प्रसंग, राजकारण सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. महाराजांचा राज्याभिषेक झालाय. राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेकामध्ये भरपूर खर्च केलेला होता आणि झालेला होता. राजकोषामध्ये आणखीन धन जमा व्हावं याकरता महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले होते, कर्नाटक मोहिमेवर. दक्षिण दिग्विजयाला निघताना आपलं सैन्य घेऊन निघालेत महाराज. हे सैन्य घेऊन ज्या वेळेला निघालेले त्यावेळेला महाराजांनी जे ठेवलेले सैन्य स्वराज्यामध्ये ते जेमतेम 25-30 हजाराचं असेल नसेल एवढंच सैन्य स्वराज्यात ठेवलंय. बाकीचं सगळं सैन्य घेऊन महाराज गेले. आता अशा वेळेला जर स्वराज्यावरती आक्रमण झालं असतं तर स्वराज्य सगळं जाण्याचा धोका होता की नाही. त्याच वेळेला स्वराज्याच्या दरवाजावरती आलेला शत्रू आहे दिलेर खान. दिलेर खानने जर हल्ला केला तर अख्खं स्वराज्य गेलं असतं. मग या दिलेर खानाला पहिलं पत्र पाठवलंय संभाजीराजाने. इतिहासकारांना मिळतं ते पत्र. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की पत्रांच्या बरोबर योग्य तर्क लावायचा असतो तर आपल्याला कळतं, अन्यथा नाही काय. पहिलं पत्र पाठवलंय दिलेर खानाला, ज्याच्यामध्ये असं म्हटलंय, संभाजीराजांचं पत्र आहे म्हणून सांगतो की माझ्या आईला मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको. मला स्वतःची आई तर नाहीच, सावत्र आई आहे फक्त.
माझे वडीलही तिच्याच कह्यात गेल्यासारखे असल्यामुळे मला माझं असं कोणी नाही, म्हणून मला आपल्याकडे यायचं, असं पत्र आहे जे दिलेर खानाला गेलं. आता म्हणून म्हटलं आपल्याला की वेळ, ठिकाण, प्रसंग आणि राजकारण या चारही याच्यात गुंफण कशी तेवढं बघा. संभाजीराजांनी लिहिलेलं पहिलं पत्र दिलेर खानाला गेल्याबरोबर दिलेर खान पत्र वाचल्याबरोबर उत्तरलेला बसणार आहे का लगेच? दिलेर खानावरती ऑथॉरिटी आहे का? त्याला ऑथॉरिटी नाहीये, तो अधिकार त्याच्याकडे नाहीये. मग दिलेर खान काय करणार? ते पत्र पाठवणार दिल्लीला. बरं, दिल्लीला पत्र पाठवताना आजकालच्या सारखं आहे का इथे लगेच व्हॉट्सअपवरती फोटो काढला आणि पाठवला औरंगजेबाकडे? औरंगजेब लगेच आपला व्हॉट्सअप चेक करून बघणार. म्हणजे इथून पत्र जायला वेळ लागणार. पोस्ट खातं होतं का? कुरिअर होतं का? स्पीड पोस्ट होतं का? हे काही नव्हतं. त्यावेळेचं स्पीड पोस्ट कोणतं? सांडणी स्वार जे जायचे, हे सांडणी स्वार कमीत कमी 21 दिवस आणि जास्तीत जास्त 42 दिवस सांडणी स्वाराला लागणारा वेळ सांगतोय आपल्याला. म्हणजे दिलेर खानाला संभाजीराजांच्याकडून आलेलं पत्र, या पत्राला कमीत कमी 1-2-3 दिवस लागले असतील दिलेर खानाकडे जायला, कारण काही विचार विमर्श केला असेल आणि मग पाठवलं असेल. दिलेर खानाला मिळाल्याबरोबर दिलेर खानाने लगेच पाठवलंय पुढे, असं नाही ना, त्याच्याकडे पण 2-3 दिवस असणार आहे ते पत्र. त्यानंतर त्याने औरंगजेबाकडे पाठवलं. आता जो सांडणी स्वार निघालाय तो कितीही वेगात निघाला तरी 21 दिवसांनी औरंगजेबाला ते पत्र पोहोचलं. औरंगजेबाने पत्र वाचलं, लगेच लिहायला बसला असेल का चिरंजीव संभाजी यास? लगेच लिहायला बसला असेल का? म्हणजे औरंगजेबाने त्याच्यावर विचार केला असेल, स्वतःच्या लोकांच्या बरोबरही काही विचार विमर्श केला असेल, त्याच्यामध्ये 3-4 दिवस गेले असतील. मग औरंगजेबाने तयार केलं असेल पत्र. एक पत्र दिलेर खानाला आणि एक संभाजी महाराजांना. ती दोन्ही पत्र त्यांनी पाठवली. परत तिथून सांडणी स्वार निघालाय, त्याला दख्खनमध्ये उतरायला 21 दिवस. पत्र दिलेर खानाकडे आलंय, त्याने ताबडतोब पाठवलं असेल असं नाही. म्हणजे त्याच्यातून 2-4 दिवस. म्हणजे एक पत्र गेलं की ते पत्र तिथे पोचून त्याचं उत्तर मिळेपर्यंत कमीत कमी कालावधी किती? 2 महिने कमीत कमी कालावधी. आता अशी पत्रापत्री झाली आहे किती? जवळपास 8 ते 10 पत्र. ही पत्रापत्री झाली 8 ते 10 पत्र. काळ लक्षात घ्या, महाराज 2.5 वर्ष बाहेर आहे. मला सांगा, महाराज बाहेर असतानाच मोका होता की नाही संभाजीराजांच्या हातात? दिलेर खानाला सांगायचं आत्ताच ये, कोणीच नाहीये, आत्ताच ये आणि या स्वराज्याचं स्वामी बन. केले का संभाजीराजांनी तसं? उलट हा दुसरा युद्धाचा प्रकार आहे बरं का, ज्याला टेबल वॉर म्हणतात किंवा लेटर वॉर म्हणतात. तो आहे हा प्रकार की समोर आलेला आहे शत्रू, त्याला आत यायला आपण सैन्याने तर काही करू शकत नाही, शस्त्राने काही करू शकत नाही. अशा वेळेला पत्रांनी त्याला स्वराज्याच्या उंबरठ्यावर रोखून धरलंय. 2.5 वर्ष महाराज बाहेर आहेत. 2.5 वर्षांनी महाराज आल्यानंतर एकाएकी आता महाराजांनी बरोबर तांब, शिस वगैरे असे बरेच काही खनिजं पण आणलेली. या सगळ्याचं मिळून तातडीने काही बंदुकीच्या गोळ्या किंवा तोफगोळ्याचे गोळे तयार होत नाहीत ना, त्याच्याकरता निर्माण्या तयार कराव्या लागतात. निर्माण्या म्हणजे कारखाना किंवा मराठीत ज्याला आपण फॅक्टरी म्हणतो. आजकाल असं मराठी बोललं की कळतं, निर्माणी म्हटलं तर कळत नाही. फारसी शब्द आहे कारखाना हा, पण तो कळतो. निर्माणी हा मराठी शब्द नाही कळत. तर महाराजांना काही निर्माण्या तयार करायला लागल्या असतील. त्या निर्माण्यांमध्ये ते सगळं तयार व्हायला किमान 6 महिन्याचा कालावधी महाराजांना हवा, म्हणजे 2 वर्षाचा. आता लक्षात घ्या पत्रांचा कालावधी. या चातुर्य लक्षात आहे. आणि मग महाराजांनी त्याला सांगितलं, संभाजीराजांना सांगितलं की सज्जनगडी जावे आणि समर्थांची भेट घ्यावी. आता मला सांगा, सज्जनगड समर्थांना कोणी दिलाय हो? महाराजांनी दिलाय ना. सज्जनगड महाराजांना महाराजांनी दिलाय समर्थांना. समर्थ कुठे असतील आणि नसतील याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट ही महाराजांना माहिती असते. मग महाराजांना माहिती नाही की समर्थ त्यावेळेला सज्जनगडावर नाही. याचाच अर्थ सज्जनगडावर जाऊन समर्थांची भेट घ्यावी हे कदाचित सांकेतिक शब्द आहेत का? इतिहासाला माहीत नाही. संभाजीराजे त्याप्रमाणे गेले सज्जनगडावर. समर्थ आहेत का? समर्थ नाहीच तिथे.
2 दिवस तिथे राहिले आणि मग सज्जनगडावरून उतरले आणि दिलेर खानाला जाऊन मिळाले. का मिळाले? अहो 2 वर्ष तो थांबला, आता तो उतावीळ झालाय ना, तर दक्षिण दिग्विजयाला जाऊन महाराज परत पण आले. पण हा आपल्याला नुसताच झुलवतोय उंबरठ्यावर बसून, येतो येतो येतो, कधी? मग जा, कारण गेलेली काय होईल, एकदा तू गेलास की विश्वासही निर्माण होईल आणि स्वराज्यावर तो येणार नाही. स्वराज्यावर नाही आलेला, फक्त एकच हल्ला आहे भूपाळगडावर, फिरंगोजी नरसाळ्यावर, ज्याच्याबद्दल आपल्याकडे असं सांगितलं होतं की फिरंगोजी नरसाळ्यावरती हल्ला, तो भूपाळगडावरती हल्ला झाला तेव्हा 700 मराठ्यांचे हात तोडण्यात आले. नाही झालेलं तसं. भीमसेन सक्सेना हा औरंगजेबाच्या पदरी असलेला तवारीखनीस हा तसं लिहित नाही. उलट तो म्हणतो की संभाजीराजांना बघितल्याबरोबर फिरंगोजी नरसाळ्यांनी गड खाली करून दिला, संभाजीराजांच्या हातात दिला. म्हणजे 700 मराठ्यांचे हात बीत तोडले गेले नाही, ते लक्षात घ्या. आणि मग तसं झाल्यानंतर मग दिलेर खान वळलाय कुठे? आदिलशाहीकडे. तिकोणा, अथणी या सगळीकडे तो वळलाय. तिथे त्याची मारामारी चालू आहे आणि ही सगळी तो तिथे करतोय. संभाजीराजांनी पाहिलं या 5-6 महिन्यात, बहुतेक महाराजांच्याच कडून परत आलेलं असेल, त्यांना सांगावा, त्यावेळेला त्यांनी पाहिलंय की रयतेवरती कसे अन्याय अत्याचार केले जात आहेत, हिंदूंच्या मुलीबाळी कशा ओढून नेल्या जात आहेत, कशा प्रकाराने घरं पेटवली जात आहेत, हे सगळे अन्याय अत्याचार ते बघतायत त्याच्याबरोबर राहून. आणि मग दिलेर खानाला म्हणाले की अशी जर तुमची अवस्था असेल तर मला राहायचं नाही म्हणून, आणि एका क्षणात बाहेर पडले. तिथून जवळच महाराजांचे 3000 घोडेस्वार होते, जवळच, आणि त्यांनी सुरक्षितपणे संभाजीराजांना परत नेलं. आता तिथून जवळच 3000 घोडेस्वार महाराजांनी कशाला पाठवले असतील? याचा अर्थ हा प्लान असता. आता हा सगळा प्लान काय लिहून ठेवायचा असतो का? दिलेर खानाला काय कळवायचं की आमचं असं ठरलेलं आहे की मी तुमच्यामध्ये सामील व्हावं म्हणून मी येतोय, असं कळवायचं होतं का? राजकारण बहुत करावे परंतु कळवून न द्यावे, असं समर्थ म्हणतात. पण मग असं झालं तरी पण म्हणजे महाराजांचा कदाचित हा प्लान असू शकतो, कारण परत आल्यानंतर महाराजांसारखा माणूस ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी राज्याच्या गुजर पाटलाचे हात आणि पाय कलम केलेले, ज्या माणसाने केवळ त्या बेलवडीच्या ठाणेदारणीवरती बदनजर ठेवली म्हणून स्वतःच्या सख्या मेवण्याचे डोळे काढले होते, सखुजी गायकवाड, ते महाराज आपला मुलगा म्हणून माफ करतील असं वाटतं का? लेकरा बरं झालं आलास ते. औरंगजेबाचा दावा होता, तुझला दगा करायचा त्याचा इरादा होता, वेळीच जाग आली आणि तू परत आलास, हे योग्य झाले, असं महाराजांनी म्हटलं. व्यंकोजी राजांना लिहिलेल्या पत्रात सुद्धा आहे महाराजांनी. इतकं सहज सोपं नाहीये ते, याच्या मागे काहीतरी राजकारण आहे. कारण त्याच्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयावरून आधी जे आले ते आल्यानंतर सरळ पन्हाळ्यावर गेले, मग रायगडावर आले, ते लक्षात घ्या. इतिहासातली बारीक वाटणारी घटना आहे, पण ही घटना मला स्वतःला खूप महत्वाची वाटते. कारण महाराज पन्हाळ्यावर गेले, संभाजीराजांना भेटले, आता त्यांचं काय बोलणं झालं माहीत नाही इतिहासाला, पण हवा पाण्याच्या गोष्टी नक्की झाल्या नसतील ना. आता आला तर जेवून जा, हे तुम्ही आम्ही करतो, अशा साध्या गोष्टी. पण या दोघा पितापुत्रांच्या अशा तर गोष्टी झाल्या नसतील, म्हणजे हे काहीतरी त्यातला तो प्लान असेल महाराजांचा की काय, असं वाटणे इतका संशय याच्यामध्ये बराच येऊ शकतो. पण मग लोक म्हणतात असं झालं तरी सुद्धा समर्थांनी जे पत्र लिहिलंय ते मग पत्र का लिहिलं? समर्थांचं पत्र आहे संभाजीराजांना. इथे एक सांगतो, 1680 मध्ये महाराज गेले आणि 1682 मध्ये समर्थ गेले. 1681 मध्ये समर्थांनी पत्र लिहिलेले. त्या पत्राची सुरुवात कशी आहे? अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजवीज करीत बैसावे एकांत स्थळी, काही उग्रता सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता पराची लागावी अंतर्यावी, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करूनी सोडावे कामाकडे. हे लिहिता लिहिता ते पुढे फक्त एवढंच म्हणतात, आहे तितके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे, शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप या भूमंडळी,
शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. सलगी याचा अर्थ काय हो? सलगी याचा अर्थ काकासाहेब, बाबासाहेब, नानासाहेब, तात्यासाहेब, अप्पासाहेब, काय कसं काय बरं आहे ना, याला नाही म्हणत सलगी देणं. सलगी देणं म्हणजे आपल्या हाताखाली असणाऱ्या लहानशा माणसाला सुद्धा नावानी ओळखणं म्हणजे सलगी देणं. नावाने ओळखल्याने काय होतं माहितीये, त्या कार्यकर्त्याला वाटतं साहेबांचं आपल्याकडे लक्ष आहे, साहेबांच्या लक्षात आपण आहोत आणि तो अधिक जोमाने काम करतो. याला म्हणतात सलगी. म्हणून शिवरायाचे सलगी देणे. विषय आला म्हणून आपल्याला सांगतो, शिवाजी महाराजांना शिवराय हे पहिल्यांदा उच्चारलं समर्थांनी. शिवराय हा शब्द तत्कालीन इतर कोणत्याही कागदपत्रात येत नाही, फक्त समर्थांनी हा शब्द उच्चारलाय. हा शब्द सुद्धा किती मस्त तयार केलाय असं मला दरवेळेला वाटतं की शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते शिवनेरी मधला शिव आणि शिवाजी महाराजांची अखेर झाली त्या रायगडामधला राय, असा घेऊन शब्द तयार झालाय शिवराय आणि तो समर्थांनी केला. त्याच्या पुढे समर्थ असं म्हणतात, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी विशेष काय लिहाल. शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्रीमंत योगी काय सुंदर शब्द आहे. हा श्रीमंत आहे पण योगी पण आहे. योगी कधी श्रीमंत असतो का? आणि श्रीमंत असणारा कधी योगी असतो का? समर्थांनी काय सुंदर शब्द वापरलाय, श्रीमंत योगी. की एकीकडे राज्य आहे, राजा असलेला माणूस आहे, पण तरी त्या साधन संपत्तीत लिप्त झालाय असं नाहीये. प्रजेची काळजी आहे आणि योगी आहे, कारण प्रजेची काळजी करतोय. जे ठरवलंय ते करायचं हे निश्चित आहे, पण त्याकरता सगळा संसार सोडून जंगलात नाही गेलेला, सगळं त्याच्यामधून व्यक्त होतं. केवळ श्रीमंत योगी एवढे शब्द सुद्धा व्याख्यानाचा विषय होऊ शकतात. बोला, तर हे समर्थांनी पाठवलेलं पत्र म्हणजे काय? साधी गोष्ट, मोठ्या माणसांनी केलेला उपदेश आहे. मोठ्या माणसांनी केलेला उपदेश आहे. समर्थांचं वय काय? समर्थ गेले त्यावेळेला समर्थांचं वय जवळपास 80 वर्षाचं. म्हणजे संभाजीराजांना कितीतरी वडील आहेत ना होते, वयाने मोठे आहेत ना. वडील या शब्दाचा अर्थ मोठा. मग मोठ्या असलेल्या माणसांनी लहान असलेल्याला केलेला उपदेश. साधी गोष्ट सांगतो, माझ्या एखाद्या मित्राचा मुलगा दुसरीकडे कुठेतरी ॲडमिशन मिळाली म्हणून तिथे राहतो आणि तिथे समजा मी गेलो, मित्रांनी सांगितलं जाताना, अरे तिकडे जातोयस, आमचा बंड्या बघा अभ्यास वगैरे व्यवस्थित करतोय ना, वाईट संगत बिंगत त्याला तर काही लागलेली नाही ना, असं सगळं बघा. हो आम्ही सांगणार, बरोबर आहे, नक्की बघतो. आणि तिथे गेलो, त्या मुलाच्या कडे गेलो, तो जिथे राहतोय तिथे भेटल्यानंतर त्याला 4 शब्द असेच सांगणार ना की बाळा नीट वाग, आपण दुसरीकडे राहतोय, आपले वडील एवढा पैसा खर्च करतायत, तर त्यांच्या नावाला बट्टा लागेल असं तरी वागू नकोस, कुठे काही व्यसनं वगैरे तत्सम काही करू, हे आम्ही त्याला सांगणं. याचा अर्थ दुसरा, तो तसं करतो असा होतो का? म्हणजे लक्षात आलं ना आपल्या. इतकी साधी गोष्ट आहे की समर्थांनी असं पत्र लिहिणं हे केवळ वडिलकीच्या नात्याने, मोठेपणाच्या नात्याने केलेलं मार्गदर्शन आहे. याचा अर्थ संभाजीराजे वाईट होते असा होत नाही, हे लक्षात घ्या. उलट महाराजांचंच उदाहरण त्यांनी त्याकरता दिलंय, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे. हे सगळं लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा हे सांगणं आहे. याचा अर्थ तुम्ही वागत नाही असा नाही आहे, पण त्याप्रमाणे जायला पाहिजे. इतकं सगळं असूनही जर आम्हाला कळत नसेल आणि मग तरी पण लोक म्हणतात हे पाहिजे सगळं बाकी ठीक आहे, पण मग शेवटी पकडले गेले ते सुद्धा बेसावत होतं. राजाला बेसावत असून तर बेसावत होते म्हणून सांगितलं कोणी? मुळात जे उतरलेत खाली, अहो ज्या माणसाने औरंगजेबाच्या मनात धडकी भरवली, ज्याच्याकरता औरंगजेबाला दक्षिणेमध्ये उतरून यायला लागलं. शिवाजी महाराजांकरता सुद्धा औरंगजेब कधी दक्षिणेत आला नाही, तर संभाजीराजांकरता आला. एकाच वेळेला 4-4 ठिकाणच्या लढाया सुद्धा अंगावरती घेतल्यात. केवळ महाराजांचंच तंत्र संभाजीराजांनी वापरलेलं नाही, संभाजीराजांनी स्वतःचं एक युद्धतंत्र पण विकसित केलेलं आहे. काय की शत्रू एका बाजूने जर स्वराज्यात शिरला तर संभाजीराजे दुसऱ्या बाजूने शत्रूच्याच मुलखात शिरायचे. तू स्वराज्यात शिरतोस ना, शिर, मी तुझ्या मुलखात शिरतो.
की शत्रू सांगायचा अरे बाबा माझ्या मुलखातून बाहेर येतो, माझ्या मुलखातून बाहेर जा, नाक दाबलं की तोंड उघडतं. हे संभाजीराजांनी विकसित केलेलं त्यांचं तंत्र आहे. अशा पद्धतीने हा माणूस राहतोय. एकीकडे गोव्याची पोर्तुगीजांनाही अंगावर घेतोय, दुसरीकडे वलंदेजांना पण अंगावरती घेतोय, तिसरीकडे फिरंग्यांना पण अंगावरती घेतोय आणि चौथीकडे मुघलांना सुद्धा अंगावरती घेतोय. आणि हे अशा रीतीने लढतोय वेगवेगळ्या ठिकाणून. फक्त प्रत्येक ठिकाणी वेळ नाही मिळालेला, नाही तर गोवा कधीच हातात आलं असतं, मराठ्यांच्या हातात गोवा कधीच पडलं, पण तसं झालं नाही. ही गोष्ट लक्षात. आणि म्हणून सगळ्यात शेवटी ते संगमेश्वरला ज्या वेळेला न्यायनिवाडा करत होते ना, तेव्हा ते बेसावत नाहीये. कुठपर्यंत आलेलं आहे सैन्य औरंगजेबाचं हे त्यांना माहिती आहे, पण आंबा घाटातून खाली उतरायला कमीत कमी 3 दिवस लागणार हेही माहिती आहे. पण फितुरीचा शाप आहे आमच्याकडे आणि त्यामुळे फितुरांनी दाखवलेली वाट ही जवळची वाट होती आणि त्यामुळे त्यांना तसं वाटलं नाही. तिसरा आणि शेवटचा न्यायनिवाडा करत होते आणि एवढा निवाडा झाला की इथून लगेच निघायचं. म्हणून आपलं सैन्य पण पाठवून दिलं होतं. फक्त 300 माणसं जवळ ठेवलेली. कवी कलश होतात जवळ. आता एकाने सांगितलं कवी कलश यानेच काहीतरी गद्दारी केली. जर कवी कलशनी गद्दारी केली असती खरंच तर औरंगजेबाने संभाजीराजांनी तितकं हाल करून नाही, पण क्रूरपणानेच मारलंय कवी कलशला. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, संभाजीराजांचा मुलगा जो शाहू, त्या शाहूंनी आपल्या वडिलांच्या वृंदावनाच्या जवळ कवी कलशचं वृंदावन बांधलं असतं का? जर कवी कलश फितूर असतं तर नसतं बांधलं, पण शाहूंनी बांधलेलं आहे. आजही आपण वडू तुळापूरला जा. अहो आम्ही केवळ संभाजी सांगत नाही, आज शंभू व्रत घेणारे आणि मृत्युंजय मास पाळणारे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 1 ते 1.5 लाखाच्या वरती तरुण आहेत. आपल्याला सांगतो मुद्दाम, ही मुलं हे व्रत कसं पाळतात मृत्युंजय मासाचं, तर आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करतात. काही जण अख्खा महिनाभर, आता 27 फेब्रुवारी पासून चालू आहे मृत्युंजय मास, बरोबर ना रे? हां, 27 फेब्रुवारी पासून मृत्युंजय मास चालू आहे. बरोबर 1 महिना आधी संपूर्ण फाल्गुन मास. का? तर कुठेतरी आपल्या राजाला ज्या यातना दिल्या गेल्या, तोडलेल्या जिभेमुळे ज्याला अन्न सुद्धा घेता येत नव्हतं, त्या राजाच्या त्या दुःखाची कुठेतरी आतमध्ये पुरामध्ये आग निर्माण ठेवण्याकरता, ढग निर्माण ठेवण्याचा. काही जण पायतानं घालत नाहीत, काही जण जमिनीवर झोपतात. आवडत्या गोष्टीचा त्याग महिनाभर करायचा. असं कुठचं तरी तर तुम्ही उराशी घ्यावं लागतं बरं का. आणि ही केवळ ही मुलं पाळतायत म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये, तर हा ज्या वेळेला आम्ही बोलतो ना त्यावेळेला मी स्वतः सुद्धा तो मृत्युंजय मास पाळतो महिनाभर. का हो? आता या मुलांच्यासारखी जी तुम्हाला 1.5-2 लाख मुलं सांगितले ना महाराष्ट्रात जी पाळतात ना, या सगळ्यांच्या जातीचे नव्हते शंभूराजे. ही सगळी मुलं वेगवेगळ्या 18 पगड जातीतली मुलं आहेत, पण ही सगळी त्या एका वेदनेने, ती एक उरात आग राहण्याकरता म्हणून तो मृत्युंजय मास पाळतात. कोणाला पाळायचा असेल तर म्हणून मी मुद्दाम 27 फेब्रुवारी हा दिनांक सांगितला की 27 फेब्रुवारीपासून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत, अमावस्येपर्यंत. तर हे जी क्रूरपणाने हत्या केली, संभाजीराजांना पकडले गेले त्यावेळेस संभाजीराजे म्हणून बेसावत वगैरे नव्हते, फितुरीमुळे पकडले गेले. पकडलं गेल्यानंतर महाराजांची अक्षरशः धिंड काढून त्यांना आणण्यात आलं. वडू तुळापूरला पडलेली औरंग्याची छावणीचा घेर जवळपास 5 लाखाची फौज, छावणीचा घेर 30 मैलाचा आहे. त्यामुळे वडूला संभाजीराजांना मारलं की तुळापूरला, याच्यामध्ये वाद घालण्यात अर्थ नाही. वडू आणि तुळापूर गावं जवळ. माझ्या दृष्टीने कुठे मारलं याच्यापेक्षा मारले गेले याचं वाईट नाही का वाटत आपल्याला कुठे? औरंगजेबाच्या छावणीत सुद्धा धिंड काढण्यात आली. का? याला जो आनंद झालाय की मराठ्यांचा राजा पकडला गेलाय, हा आनंद आहे. आणि तो आनंद विलक्षण की आतापर्यंत हा हातात येत नव्हता, तो हातात आला. आणि म्हणून समोर उभं केल्यानंतर आधी औरंगजेबाच्या समोर त्या दोघांना आणल्याबरोबर औरंगजेबानी सिंहासनावरून खाली उतरलाय, रुजाम्यावरून सुद्धा खाली जमिनीवर उतरलाय आणि करुणा भाकली आहे. ते पाहिल्याबरोबर कवी कलश जवळ होता आणि कवी कलश शीघ्र कवी सटकन औरंगजेबाची ती अवस्था बघून
संभाजीराजांना म्हणतोय, यावन रावण की सभा संभुवन जो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवि छवि लचत ही थज्योत होत बदरंग त्यो तू तेज निहारिके तख्त त्यजो अवरंग. म्हणतात काय की रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणलं होतं त्याप्रमाणे हे संभाजीराजे तुला औरंगजेबाच्या सभेमध्ये उपस्थित करण्यात आलेले. हनुमंताच्या अंगावरती ज्याप्रमाणे शेंदूर शोभून दिसतो त्याप्रमाणे तुमच्या सर्व शरीरावरती रक्त हे शोभून दिसतंय. सूर्याला पाहिल्याबरोबर काजव्याचा प्रकाश आपोआप नाहीसा होतो त्याप्रमाणे हे शंभूराजे तुमचं तेज पाहिल्यानंतर बघा औरंग्याची काय अवस्था झाली आहे. स्वतःचं तख्त सोडून खाली जमिनीवर तो उतरलाय. असं चटकन तो म्हटल्याबद्दल त्याची जीभ कापण्यात आली. कवी कलश. संभाजीराजे औरंग्याच्या नजरेत नजर घालून बघत होते. त्यावेळेला त्यांना सांगितलं, नजर नीचे करो, नजर नीचे. तरी त्याच क्रुद्ध रीतीने डोळ्यात डोळे बादशाच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय. म्हणजे काय, केवढा मोठा अपराध. आणि मग बादशाह त्यांना, तुझी सगळी संपत्ती कुठे, जट जवाई कुठे, तुझं सैन्य वगैरे कुठे ठेवले, आमच्यातले कोण कोण फितूर आहेत, काय काय आहे ते सगळं सांग, असं गुरमीत विचारतोय. त्यावेळेला संभाजीराजांनी अतिशय वाईट उत्तर दिली, दुरुत्तर दिली. दुरुत्तर म्हणजे त्याच्या पदरचे जे लोक आहेत ना ते असं लिहितात की औरंगजेबाला ती भाषा कळेना म्हणून तो विचारायला लागला की क्या बोल रहा है, जरा बताओ मुझे. त्यावेळेला लोकांनी सांगितलं की सांगता येणार नाही, सांगता येणार नाही. मराठी भाषेत शिव्या अशा आहेत ना की त्यांचं ट्रान्सलेशन होणं कठीण असतं. पंजाबी भाषेत पण अशाच शिव्या, पंजाबी आणि मराठी या दोन भाषांमधल्या शिव्या या सणसणीत आणि झणझणीत असतात. आणि त्यामुळे यांना ते ट्रान्सलेटच करता येईल ना. तो ट्रान्सलेट केलं तर काय करा, हा आपलीच मुंडी उडवायचा. त्यामुळे ते म्हणाले की सांगता येत नाही काय बोलतोय तो. असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा सतत निगालीचे असं म्हणून सुद्धा परत नाहीये. म्हटल्यानंतर तोंडही रक्ताने भरलेलं. आमच्याकडे एकाने असं लिहिलं की औरंगजेबाने त्यांना विचारलं की होतोस का तू मुसलमान. तेव्हा संभाजींनी बाणेदारपणे उत्तर दिलं की तुझी मुलगी देत असला असतं होतो. हो, हे ऐकायला चांगलं आहे हो, लोकांना सांगायला पण चांगलं आहे. टाळ्यांचं सुद्धा आहे ना हा प्रसंग. पण मी मगाशी सांगितलं तसं पकडले गेले तेव्हा शंभूराजांचं वय 32 आहे. रोषणाराचं किती, 46 ना. संभाजीराजे असं म्हणतील का आम्ही असं का पसरवतो आणि असं का बोलतो मला कळत नाही. आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये, ह्या अवस्थेमध्ये खाताही येत नव्हतं. त्या अवस्थेमध्ये या राजाने कित्येक दिवस यातना भोगल्या आणि तुकडे करण्यात आले. प्राण कधी निघून गेले ते कळलंही नाही. औरंगजेब मात्र साकडं घालून बसला होता वरती की मराठ्यांच्या राजाची एक तरी किंकाळी ऐकू येण्याकरता त्याचे कान आसुसलेले होते की एकदा तरी हा राजा किंकाळेल, आरडाओरडा करेल, दयेची भीक मागेल, जीवाची भीक मागेल. पण मराठ्यांचा राजा होता तो, इतर कुठचा. आणि त्यामुळे प्राण कधी निघून गेले संभाजीराजांचे ते कळलं सुद्धा नाही. पण औरंगजेबाची इच्छा पूर्ण नाही झाली. दयेची भीक मराठ्यांच्या राजाने मागितली नाही, किंकाळी फुटली नाही, लक्षात ठेवा. आणि आल्यावरती संभाजीराजांचं मस्तक टोचून मिरवण्यात आलं काही ठिकाणी, सगळीकडे नाही. आता गंमत अशी आहे की इतका देदीप्यमान मृत्यू ज्या माणसाने स्वीकारला, ज्याची शेवटची अंत्ययात्रा सुद्धा निघू शकली नाही, त्या राजाची वीरगाथा सांगण्याच्या ऐवजी आज आमच्याकडे काय पसरवलं जातं माहिती आहे की म्हणून म्हणे हिंदूंच्या घरावरती गुढ्या उभारल्या जातात. गुढीचा इतिहास तेव्हापासून चालू झाला. काय मिळतं अशी विकृती पसरवून मला सांगा.
चोखोबांचा अभंग आहे, गुढी उभारावी टाळी वाजवावी. चोखोबा कधी झाले हो, कोणत्या शतकात? संभाजीराजांच्या पेक्षा किती पूर्वी झाले? कितीशे वर्ष पूर्वी झालेत मला सांगा. ज्ञानेश्वरीतले कमीत कमी 6 आपल्याला ठिकाणं काढून दाखवतो जिथे गुढी हा स्पष्टपणे उल्लेख आहे. तुकाराम महाराजांचे 7 अभंग मी काढून दाखवू शकतो की जिथे गुढीचा उल्लेख आहे. मग का खोटं पसरवलं जातं आपल्यामध्येच? त्यामुळे फाल्गुन वद्य अमावस्या, मृत्युंजय अमावस्या ज्याला आपण म्हणतो, ती अत्यंत गांभीर्याने आपल्यापैकी प्रत्येकाने पाळायलाच पाहिजे. आणि दुसरा दिवस हा आपला नववर्ष दिन आहे. हा सगळ्यांचा नववर्ष दिन आहे, कारण हा पृथ्वीचा जन्मदिवस आहे असं म्हटलं जातं. आणि आमचं नववर्ष दिवसा ढवळ्या चालू होतं, रात्री 12 वाजता नाही. आमच्या नव्या वर्षाचा जल्लोष हा उत्तम रीतीने होत असतो. सगळीकडे सगळं बदललेलं असतं. आंब्याचा सीझन चालू झालेला असतो, पोकळीचं गुजगान ऐकू यायला गेलेलं असतं, शेतकरी सुद्धा खुश होण्याच्या मार्गावरती असतो. त्यावेळेचं आमचं नववर्ष चालू होतं. रात्रीच्या अंधारात दारू पिऊन गटारं सजवत आमचं नववर्ष चालू होत नाही, लक्षात घ्या. आणि दुसऱ्या दिवशी डोकं दुखतंय म्हणून काहीतरी उतारा घ्या आणि मग डोळे उघडून बघा, नवीन वर्ष वाटतं. असं नाही आमचं नवीन वर्ष चालू होतं. आमचं नवीन वर्ष उत्साहाने मांगल्याने चालू होत असतं. आणि या सगळ्या नवीन वर्षाचा सुद्धा आपण आनंद घ्यायला पाहिजे. संभाजीराजांचं चरित्र खरं म्हणजे आक्षेप आणि खंडन इतक्या पुरतंच मी मर्यादित एवढ्या कारणाकरता ठेवलं की संपूर्ण संभाजीराजांचं जर चरित्र सांगायचं असेल ना, कमीत कमी 3 दिवस पाहिजे, 2 किंवा 3 दिवस पाहिजे, तर संपूर्ण संभाजीराजे सांगू शकतो. संभाजीराजांच्यावरती स्वतंत्र संशोधन माझ्या वडिलांनीच केलं, सुग शेवडे. बरं, कोणत्या वयात केलं? ज्या वयामध्ये लोक रिटायर्ड होतात त्या वयामध्ये आमच्या वडिलांनी संशोधन सुरू केलं, वयाच्या 57व्या-58व्या वर्षी. आणि त्यावेळेला त्यांनी शपथ घेतली होती वडू तुळापूरला जाऊन संभाजीराजांच्याच त्या स्मृतिस्थळावरती की 1000 व्याख्यानं संभाजीराजे याच विषयावरती आणि 1,00,000 पुस्तकं महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोचली शंभूचरित्राची. आज माझ्या वडिलांचं वय फक्त 83. माझ्या वडिलांची 1000 व्याख्यानं संभाजीराजांवरची कधीच पूर्ण झाली. आणि 1,00,000च्या वरती प्रती संभाजीराजांच्या महाराष्ट्रात अनेक घरोघरी जाऊन पोचल्या. आणि आम्ही 3 पिढ्या मिळून कधी आपल्या इथे आलं तर आमचे नाना असे काही काही वेगवेगळे प्रयोग करत असतात. मुद्दाम सांगतो की आम्ही, कारण सगळीकडेच हा भाग करतो की हिंदुस्थानात कधी न झालेला प्रयोग आम्ही करतो की आम्ही शेवड्यांच्या 3 पिढ्या, भोसलेंच्या 3 पिढ्यांचा इतिहास सांगतो. पहिल्या दिवशी माझे वडील शहाजीराजांची चातुर्य नीती सांगतात, दुसऱ्या दिवशी मी शिवरायांची युद्ध नीती सांगतो आणि तिसऱ्या दिवशी माझा मुलगा शंभूराजांची राजनीती सांगतो. आजपर्यंत हिंदुस्थानात 3 वक्ते आणि अशा पद्धतीने मांडणी. माझ्या वडिलांचं वय मग आपल्याला सांगितलं 83, फक्त 83. हां, कारण आजही सगळीकडे ते हिंडतात. परवा कोल्हापूरहून आलेत, 8 दिवस त्यांचे कोल्हापूरमध्ये प्रवचन होते. परवाच आलेत ते घरी आणि आता कुठच्या तरी दौऱ्यावरती निघणार असतीलच. तर त्यामुळे, आणि माझा मुलगा डॉक्टर आहे, तो स्वतः MD आहे, MD आयुर्वेद. त्याची आत्तापर्यंत 200-225च्या वरती व्याख्यानं झालीच. म्हणजे व्याख्यानात ते आमचे विषय पण घेतो, अधिक त्याचे आयुर्वेदाचे विषय पण घेतो. आणि घरोघरी आयुर्वेद किंवा दैनंदिन आयुर्वेद व्हॉट्सअपवरती खूप व्हायरल होत असतं त्याचं, डॉक्टर परीक्षित शेवडे म्हणून. तर त्यामुळे तेही आपण कधी वाचत असाल तर कधीतरी तशी 3 दिवसाची व्याख्यानमाला अशी या ठिकाणी करावी अशी नक्की इच्छा आहे. कारण बाकीच्या सगळीकडे आम्ही करत असतो, ती व्याख्यानं करत असतोच. सगळ्यांचे फक्त आमचे दिवस आम्हाला बघून घ्यायला लागतात, कारण नाहीतर ते कठीण असतं. जसं मी आता उद्याला मी सोलापूरला लागणार होतो पाणीवला, परवाला माझं दही सरला आहे मुंबईतच, आणि 13वाला मी सकाळी उठून अंदमानला जाणार आहे. अंदमानला दरवर्षी 21 फेब्रुवारीला मी जात असतो. 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन असतो. त्या दिवशी सकाळी जेलमध्ये माझं व्याख्यान होतं आणि संध्याकाळी महाराष्ट्र मंडळात माझं व्याख्यान होत असतं. गेली 8 वर्ष सलग जेलमध्ये व्याख्यानं देणारा मी एकमेव वक्ता आहे. मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण तिथे जेलमध्ये व्याख्यान देण्याकरता परवानगी घ्यावी लागते, म्हणून मी मागतच नाही, कारण ती मिळत नाही.
म्हणून मी मागतच नाही, सरळ चालू करतो, मग कोणी अडवत नाही. पण असं मी दरवर्षी करत असतो. जे कोणी अंदमानला गेले नसतील जावं. मी नेहमी असं सांगतो की चारधाम बद्री केदार गंगोत्री जमुनोत्री असू दे, पुरी जगन्नाथ असू दे, की रामेश्वरम असू दे, द्वारका असू दे, ही सगळी आमची तीर्थस्थान आहेत, धार्मिक तीर्थस्थान. तर शिवरायांचे गडकिल्ले, मंडाले, एडंजा तुरुंग किंवा सावरकरांना आणि इतर क्रांतिकारकांना ठेवलेलं अंदमान ही आमची राष्ट्रीय तीर्थस्थान आहे. कधीतरी या राष्ट्रीय तीर्थस्थानांवर जावं आणि आपलं डोकं टेकवावं. आपली नावं लिहिण्याकरता नाही, गडकिल्ले त्याच करता पडल्यासारखी अवस्था झाली आज. अरे या मनभराचं कर्तृत्व दाखवणाऱ्या लोकांनी काही केलेलं, आपलं स्वतःचं काही तिथे लिहून ठेवलेलं नाही. आणि आम्ही कणभराचे लोक, आमची पोरं तिथे जातात कशा करता? बिअरचे कॅन रिकामी करायला आणि सँडविचेसची पाकिटं रिकामी झालेली फेकून देण्याकरता. त्याकरता गडकिल्ले असतात. जितकं मी मंदिराच्या पावित्र्याबद्दल जपतो तितकं मी गडकिल्ल्यांच्या पावित्र्याबद्दल जपायला पाहिजे असं वाटायला पाहिजे ना आपल्याला. कधीतरी आपल्याला जमेल तर आपण अंदमानला जरूर चला. आता तर आमच्याकडे जागा अजिबात नाहीत, पण एप्रिलमध्ये मी परत अंदमानला जाणार आहे, मेमध्ये परत अंदमानला जाणार आहे. मला असं वाटतं अंदमानचा आमचा कौस्तुभ जोशी आला असेल. कौस्तुभ आहेस का? नाही, आता समोर होता. 4 मिनिट. हां आहे. यांना भेटा नाही तर तुम्ही, कौस्तुभ जोशी यांच्याबरोबर मी जात असतो. आता एप्रिलमध्ये पण आम्ही जाणार आहोत, मेमध्ये पण जाणार आहोत. अंदमानची सगळी माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर लंकेला पण जाणार आहे. लंकेमध्ये मी आता सप्टेंबरमध्ये होतो. लंकेमध्ये रामायण सांगणं हा एक वेगळा अनुभव असतो, वेगळी मजा असते. त्यामुळे लंकेमध्ये मी अपरिचित रामायण सांगत असते. दिवसा भटकंती करायची लंकेची आणि रात्री रामायण ऐकायचं, असा तो एक वेगळा अनुभव असतो. तो आता आम्ही सप्टेंबरमध्ये केलाच, त्यांच्याचबरोबर गेलो होतो मी. त्याच्यानंतर लंकेवरचं माझं पुस्तकही आलं, शोध श्रीलंकेचा म्हणून. आता बाजारात मिळतं, सगळीकडे उपलब्ध आहे ते पुस्तक. तर असं सगळं एकीकडे चालू असतं. तेव्हा आपल्यापैकी ज्यांना यायचं असेल त्यांनी आवर्जून यावं. पुनश्च एकदा समितीला धन्यवाद देतो, सगळ्या संयोजकांना धन्यवाद देतो, आपल्यासारख्या सगळ्या रसिकांना धन्यवाद देतो. आणि परत ज्या वेळेला इथे बोलवाल त्रैवार्षिक कार्यक्रमासारखा, कारण 3 वर्षांनी आलो ना मी, 3 वर्षापूर्वी आलो होतो आणि आज आपल्याकडे आलो. तर असे परत जेव्हा कधी बोलवाल त्यावेळेला मला याला नक्की आवडेल एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मी म्हणतो, माझ्या नंतर म्हणायचे सर्वांनी. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिचे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय सांगितला होता. त्यामुळे तेवढा पॉझिटिव्हनेस नक्की आमच्यामध्ये आहे. पुढच्या वर्षी मीच आणि आमची सर्व समिती प्रयत्न करू की तुमचा जो क्रांतिकारकांचा ज्या शिड्या असतील किंवा ज्या गोष्टी ऐकल्यात, नक्की हा म्हणजे 3 पिढींचा संगम सांगणारा असा वाटण्याचा कार्यक्रम आम्ही नक्की आयोजित करण्याचा प्रयत्न करू. आणि आज सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. रोज मी एक सूचना देतो, ती सूचना आज पुन्हा देतो की यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही बरोबर संध्याकाळी 5 वाजताच निघेल. जे मान्यवर उपस्थित असतील त्यांच्यासोबत मिरवणुकीला सुरुवात होईल. जे यांना थोडा उशीर होईल ते रस्त्यामध्ये भेटतील, त्यांचा मान सन्मान करण्यात येईल. पण यावर्षीची शिवाजी महाराजांची मिरवणूक, शिवप्रतिमेची मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता आणि 5 वाजताच निघेल. मी सगळ्या संयोजक समितीच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांची आम्हाला साथ मिळत आहे. आणि या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहेत. आम्ही समितीचं परम कर्तव्य समजतो की आम्ही मान्यवराचा योग्य सन्मान करू इच्छितो. या ठिकाणी बरेच सन्माननीय देणगीदारही उपस्थित आहेत, तर त्यांचाही आम्ही सन्मान करू इच्छितो. सर्वप्रथम मी विलासजी देसाई साहेब, अध्यक्ष जय हिंद बँक यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करीत आहेत. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर मी माननीय अभिमन्यू शेठ गायकवाड, नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिका यांनाही विनंती करत आहे, आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर मी संजयजी गायकवाड, संचालक गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनाही विनंती करत आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मी हेमंतजी दरगोडे साहेब यांनाही विनंती करत आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हेमंतजी दरगोडे साहेब, संचालक जनता सहकारी बँक, सुभाषजी ढोणे, अध्यक्ष तराडी संघटना ठाणे जिल्हा यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच संजयजी मोरे, सरचिटणीस भाजपा कल्याण पूर्व यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच विश्वनाथचे अय्यर साहेब, संचालक हेरम क्लासेस यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच प्रकाशजी शंकलेशा, अध्यक्ष ज्वेलर्स असोसिएशन यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच विमलताई तिवारी, माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महापालिका यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच विक्रांतजी जगन्नाथजी शिंदे समाजसेवक यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मनोजजी गोळंकर, अध्यक्ष समता फेरी कल्याण पूर्व यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच जयजी तिवारी, आमचे देणगीदार सन्मानित देणगीदार जयजी तिवारी यांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी गोळंकर साहेब, आपणही व्यासपीठावरती यायचं. काम आपला सन्मान राहून गेलेला आहे. आनंदभाऊ खालून तुमची धुरा सांभाळत आहेत, आनंदभाऊ आहेत. तसेच समितीच्या वतीनं मी अध्यक्ष आम्ही सोनवणे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रुपेशजी गायकवाड सचिव यांना विनंती करतो. तसेच विश्वस्त नाना सूर्यवंशी यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. विश्वस्त के वासनकर साहेब यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि महिला प्रतिनिधी म्हणून सुनीता पांढरपट्टी यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच अनिलजी घुमरे, विश्वस्त अनिलजी घुमरे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. ताबडतोब यायचं आहे. मी गुरुजींना विनंती करतो आणि किरण दादाला सुद्धा विनंती करतो, मी थोडं पुढे या. 2 दिवसात चर्चा झाली आणि ही प्रदर्शनात आपण पहिल्यांदा इथे बघतोय. मला खूप काही बोलावंसं वाटतं, पण कदाचित व्यासपीठाची मर्यादा किंवा आमचं वय ते मान्यता देत नाही. मी गुरुजींना विनंती करतोय की त्यांना तुम्ही समाजापुढे असं मांडावं की खरंच अशा तरुणांचं कौतुक पुन्हा पुन्हा अशा व्यासपीठावर होत राहील. धन्यवाद. ज्यांनी प्रदर्शन पाहिलं असेल त्यांना कळलं असेल की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं हा भाग काय असतो. गोविंदाग्रजांनी समर्पक वर्णन केले महाराष्ट्राचं दगडांच्या रेषा. दगडांमध्ये किती वैविध्य असतं, काय काय प्रकार असू शकतात. ते त्यातला माणूस असतो ना तेव्हा त्याला कळतं, एखाद्या गोष्टीतला असतो तेव्हा. आणि म्हणून मला किरण शिंदेचं कौतुक वाटतं. त्या दगडांचा ध्यास घेऊन गेली 6 वर्ष, बरोबर ना, 6 वर्षात दगड वेचत फिरतोय, दगडांमधलं वैविध्य हुडकत फिरतोय आणि हे सगळं हुडकून ते आपल्यासमोर ठेवतोय. परत त्याच्यावरती त्याचा काही अभ्यास करावा लागतो, रिसर्च करावा लागतो. पण मला एक सांग की दगडांमध्येच कुतूहल असं का वाटलं? कारण
महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर शेतकरी हा खरा महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे. आणि आज जी शेतकऱ्यांची जी परिस्थिती बघितली तर आज खरंच डोळ्यात पाणी येतं. आणि जसं सरांनी सांगितलं की दगडांच्या देशात गोविंदराजांनी सांगितलंय, आज माझ्या मनात एकच ध्यास आहे की जोपर्यंत पायी तुडवल्या जाणाऱ्या मातीची आणि ठेचकाळल्या जाणाऱ्या दगडाची किंमत आपल्या लोकांना कळत नाही तोपर्यंत आपण स्वातंत्र्य असून पण पारतंत्र्यात आहोत. कारण आज जर पाहायला गेलं तर असे काही दगड आपल्या इथे आहेत की आपली लोक म्हणतात अरे आम्ही फिश टँकमध्ये ठेवलाय, आम्ही असं ठेवलंय. पण आपले जे काही जुने संस्कृत ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्यांची रत्न उपरत्न म्हणून त्यांची नावं आहेत. एवढं त्यांचं महान विश्लेषण आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलंय आणि आपल्या महाराष्ट्राला त्याची जाण नाहीये. आज हे जे मी हा जो संग्रह केलाय हा बहुतांश संग्रह मी पूर्ण महाराष्ट्रातही फिरून केलेला नाहीये. फक्त जेमतेम 5 जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद ह्या 5 जिल्ह्यातनं मी फक्त केलेलं आहे. अजून महाराष्ट्र फिरायचं आहे. अपरांत म्हणजे कोकणात तर मी अजून उतरलेलोही नाहीये. एवढं विविधता आपल्या महाराष्ट्रात दगडांची आहे. आणि एक सांगतो, महाराष्ट्राचा जागतिक लेवलचा रेकॉर्ड आहे की आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ 56 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. आज आपण फक्त भूपृष्ठाच्या 7.5 किलोमीटर खाली गेलेलो आहोत. रशियाचा रेकॉर्ड आहे 12.5 किलोमीटरचा. आणि पृथ्वीचा जो वरचा कवच आहे तो फक्त 35 किलोमीटरचा साधारण एक अंड्याच्या बर्फासारखा कवच आहे. म्हणजे पृथ्वीचा आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे. आणि त्यामुळेच हा 56 वेळा जो लाव्याचा उद्रेक झाला, कदाचित तोच कणखरपणा जे सह्याद्रीने सोसलंय ऊन वारा पाऊस. आज जर आपण लाखो वर्ष जर पाठी गेलो तर सह्याद्री हे फक्त दख्खनचं पठार होतं. लाखो वर्षापासून त्याच्यावर ऊन वारा पावसाचा मारा होतोय आणि ह्या दऱ्याखोऱ्या निर्माण झाल्या. महाराजांनी याच्यावरती तटबुरुजांचे गडकिल्ले उभारले. हा इतिहास सरांनी तर सांगितलेलाच आहे. माझी एवढीच इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे काही दगड आहे आज बसाल्ट आपण बघतो रस्त्यावर पडलेला असतो, पण त्या रस्त्यात त्यात बसाल्टला मी माझ्या पेटीत ठेवले. कारण ह्या बसाल्टचं नाव 3000 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये तुतेनखामेनचं जो थडगं होतं त्या तुतेनखामेनच्या थडगाच्या याच्यामध्ये त्याचा तो उल्लेख आहे. एवढा हा प्रचंड महाराष्ट्राचा खजिना आज फॉरेनर्स येत आहेत, विदेशी पर्यटक येत आहेत, त्याच्यावर अभ्यास करतायत, घेऊन जात आहेत. पण आपल्या लोकांना त्याची जाण नाहीये. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा महाराष्ट्राचा वारसा पोचावा हा एकच ध्यास मी घेतलाय आणि त्यातच हा एक छोटासा प्रयत्न झालाय दगडांच्या दिशा. धन्यवाद.